नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी इथे होणार आहे मसाला फ्लावर. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण मसाला फ्लावर बनवण्यासाठी फ्लावरचे मोठे पीस असे आपण इथे साफ करून आणि कापून घेतलेले आहेत. थोडंसं कोमट पाणी करून ह्यामध्ये थोडंसं चमचाभर मीठ घालून तुम्ही हे असं भिजत लावले तर कुठेतरी अगदी साफ करताना जर एखादं कीड आपली राहून गेली असेल तर ती बाहेर पडते आणि व्यवस्थित फ्लावर आपले स्वच्छ होऊन जाते. तर इथे मी फ्लावर साफ करून आणि पाण्यामध्ये टाकलेले आहे. इथे काही मसाले घेतलेले आहेत. एवढा मोठा तुकडा इथे मी खोबऱ्याचा घेतलेला आहे. 10-15 इथे लसणाच्या पाकळ्या आहेत. एक छोटा टोमॅटो आहे. एक कांदा इथे घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे. आणि इथे 4 घेतलेले आहेत काजू. इथे 2 टीस्पून धने घेतलेले आहे. 1 टीस्पून तीळ आहे. इथे 2 छोटे तेजपत्ते आहेत. 4-5 इथे घेतलेले आहेत काळी मिरी आणि 5 इथे घेतलेले आहेत लवंग. तर हे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे, खोबरं आणि कांदा. बाकी हे सर्व साहित्य कच्चं आहे. काजू पण कच्चे आहेत, टोमॅटो आणि लसूण पण इथे कच्चा आहे. आणि हे साहित्य आपल्याला थोडंसं चमचावर तेल टाकून आणि थोडंसं भाजून घ्यायचं आहे. इथे छोट्याशाच कढईमध्ये मी हे साहित्य इथे भाजून घेणार आहे. गॅस बंद केलेला आहे. आपल्याला सर्व मसाले मिक्सर मध्ये व्यवस्थित पाणी घालून आणि बारीक पेस्ट करायची आहे. इथे आपण बघा बारीक मसाला पाणी घालून आणि इथे वाटून घेतलेला आहे. आता फोडणीची तयारी करूया. इथे आपण गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे. 1 टीस्पून आपण इथे तेल घालतोय. 1 चिमटीभर आपल्याला इथे हळद घालायची आहे. आणि इथे आपल्याला स्वच्छ कापून धुवून घेतलेली फ्लावरचे तुकडे आपल्याला इथे घालून घ्यायचे. थोडीशी हळदीमध्ये 1 मिनिट भर आपल्याला फ्लावर परतून घ्यायचे. इथे आपल्याला थोडंसं मीठ घालायचंय. 1 मिनिट झाला. आपण हे फ्लावरचे तुकडे आपण इथे काढून घेऊ. याच पातेल्यामध्ये आपल्याला 3 टीस्पून तेल घालून घ्यायचं. इथे तेल आपलं गरम झालं. संपूर्ण वाटण आपण इथे तेलामध्ये टाकलेलं आहे. ते व्यवस्थित तांबूस कलर येईपर्यंत तेलामध्ये मिडियम गॅसवरती हे संपूर्ण वाटण आपल्याला परतून घ्यायचंय. इथे आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे. 1 चिमटीभर इथे हिंग घेतलेला आहे मी. अर्धा टीस्पून इथे हळद, 1 टीस्पून इथे गरम मसाला, 2 टीस्पून घालणार आहे इथे रस्सा भाजीचा मसाला. थोडस पाणी घालून आणि मसाला शिजू द्यायचा आहे. इथे 1 मिनिटभर आपला मसाला व्यवस्थित पाणी घालून शिजवलेला आहे. इथे आपण आता हे फ्लावर टाकून घ्यायचे. इथे आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचंय. आपल्या गरजेनुसार इथे पाणी घालायचंय. किती आपल्याला घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे त्यानुसार इथे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय. थोडंसं मीठ आपण फ्लावर जेव्हा कलसली हळदीमध्ये तेव्हा थोडंसं घातलेलं होतं. तर इथे त्याचं ध्यान ठेवून आपण मीठ घालायचंय. इथे आपल्याला फ्लावर एकदम गाळ करायची नाहीये. आपण इथे छानेला उकळी आल्यानंतर आपले फ्लावर आपल्याला किती शिजलेले पाहिजे ते बघणार आहोत. इथे भाजीला उकळी आलेली आहे. आपल्याला फ्लावर एकदम गाळ आपल्याला करायची नाहीये.
आपले फ्लावर इथे आपल्याला हवे तशी शिजलेली आहे। तुम्हाला जर खूप गाळ्याची भाजी आवडत असेल तर तुम्ही त्यापेक्षा अगदी मऊ होईपर्यंत शिजू देऊ शकता, पण अशी शिजलेली ही भाजी फ्लेवर खूप छान येतो। इथे आपण आता कोथिंबीर घालून घेतोय, कारण आपलं पातेलं गरम असतं आणि राहिलेली परत ती छान होते। इथे आपले फ्लावर तयार झालेले आहे। आजची मसाला फ्लावरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा। आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत। तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। भेटूया परत असंच एका छानस रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता। बाय बाय।